नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. स्वाभिमानी शेतकरी संघटना चंदगड यांच्या वतीनं माणगाव जवळील ताम्रपर्णी नदीपात्रात तीव्र स्वरूपाचं जल आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध करत विभागाच्या फलकाला पाण्यात बुडवून जलसमाधी घेण्यात आली. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनाचं नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी केलं. यावेळी सरपंच सौभाग्यवती रेणुका नरी, उपसरपंच सुनील सुरुतकर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर, बाळाराम फडके, उबाटा शिवसेनेचे शिवाजी पाटील, विश्वनाथ पाटील, गोपाळ गावडे, बाबूराव गावडे, बाबू दुकळे, रघुनाथ कांबळे, संदीप बेनके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. माणगाव इथं ताम्रपर्णी नदीवर पुलासाठी सन 2017 मध्ये 5,30,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही तब्बल 9 वर्ष उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. 50 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला कोल्हापूर टाईप पद्धतीचा जुना बंधारा आज जीर्ण झालाय. त्याची रुंदी अत्यंत कमी असल्यानं या ठिकाणी वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत. पाटणे फाटा, हलकर्णी, चंदगडकडे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्यानं दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दरवर्षी पावसाळ्यात ताम्रपर्णी नदी दुथडी भरून वाहते. पुलाअभावी शेतकरी, विद्यार्थी, महिला, रुग्ण व कामगारांना जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते. अनेकदा शाळकरी मुलं नदीकाठावर अडकून पडतात. गर्भवती महिलांना मोठ्या फेऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. इतक्या गंभीर परिस्थितीत प्रशासन व लोकप्रतिनिधी सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. या जल आंदोलनामुळे माणगाव परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून रखडलेल्या पुलाच्या कामाबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी जोर धरू लागली.